नमस्कार मंडळी. 28 नोव्हेंबरला सांगितलं तेजी येणार, 4 डिसेंबरला पण आम्ही मांडलं तेजी येणार आणि गेल्या आठवड्यात परत एक व्हिडिओ आम्ही बनवलेला की सॅन्टा रॅली स्टार्टेड, म्हणजे ही तेजी चालूच राहणार आणि आपण सगळेजण ही तेजी एन्जॉय करतो आहोत. पण यावेळी ही तेजी जी आली ही काय म्हणूया, काही जण याला म्हणतात की विधानसभा निवडणुकांमुळे आली आहे, काही जण म्हणतात की US जे डेटा आहे त्यामुळे आली आहे, काही म्हणतात आपलं मार्केटच अट्रॅक्टिव्ह आहे. आपले ऑफकोर्स हे सगळं बरोबर आहे, पण यावेळी ह्या तेजीला खऱ्या अर्थाने US मार्केटच्या तेजीचा सपोर्ट मिळालेला आहे आणि ह्या गोष्टी आपण फार आपल्या चॅनलवर जास्त डिस्कस नाही केल्यात, पण जरा आज आपण ह्या निमित्ताने त्या सविस्तर समजून घेऊया. प्रयत्न तर आहे हा व्हिडिओचा टेक्निकल डेटा दाखवण्याचा, पण थोडंसं टेक्निकलचं एक बॅकग्राऊंड आपण समजून घेऊया त्याआधी. अमेरिका, आपण हे सगळ्यांना माहिती आहे की जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था, त्यामुळे साहजिकच शेअर बाजार पण त्यांचा सगळ्यात मोठा आणि अख्खं जग अमेरिकेकडे ऑफकोर्स आपण म्हणूया की एक बेंचमार्क ह्या पद्धतीनेच बघतं. त्यामुळे जर अमेरिकेमध्ये तेजी आहे तर साहजिकच आहे सगळ्या जगामध्ये तेजी, आणि अमेरिकेत मंदी आहे तर बाकी जगामध्ये जास्त मंदी आहे. त्यामुळे कुठेतरी अमेरिका हा तुम्ही म्हणत जगाचा दादा आहे म्हणा, एक आपण सगळे फॉलोअर इनडायरेक्टली आहोत म्हणा, एनिथिंग, बट ही फॅक्ट आहे आणि ते आपण नाही ना करू शकत. सो गेल्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तोंडी काही नंबर सांगितलेले की डॉ जोन्सने ऑल टाईम हाय ब्रेक केलेला आहे, नॅसडॅकचे ब्रेकआउट आहे. तर ह्या निमित्ताने आपण थोडंसं समजून घेऊया की ह्या मार्केटमध्ये एक्झॅक्टली हे कशा रीतीने गोष्टी घडत आहेत, ह्याचा कुठेतरी आपल्या मार्केटचं कसं कोरिलेशन करायचं हे देखील या व्हिडिओच्या शेवटी आपण समजून घेऊया. सो सुरुवात करूया चार्ट्सपासून. सो हा आहे डॉ जोन्सचा चार्ट आणि जसं आपण या ठिकाणी पाहतोय ही जी गेल्या आठवड्यातली क्लोजिंग आहे. बाय द वे आज व्हिडिओ बनवतो आपण 18 डिसेंबर रोजी. सो ही लास्ट वीकली क्लोजिंग आहे डॉ जोन्सची जी आपण या ठिकाणी पाहतो आहोत. वीकली चार्ट आहे, त्यामुळे आपण इथे बघू शकतो की 2020 तो फॉल होता कोविडचा, ज्यावेळी डॉ जोन्सचा सगळ्यात जास्त पडलेला. डॉ जोन्स ही त्यांची एक कंपोजिट इंडेक्स आहे, ज्याला आपण म्हणतो की एक सर्वसमावेशक इंडेक्स आहे. जसं नॅसडॅकमध्ये IT कंपन्यांना जास्त वेटेज आहे, तसं डॉ जोन्समध्ये नाही. हा थोडासा एक इंडस्ट्रियल ॲव्हरेज ह्या पद्धतीने आपण म्हणतो. आणि S&P 500 जी ती त्यांची अजून ब्रॉडर इंडेक्स आहे, म्हणजे खूपच जास्त कंपनीज असलेली ती इंडेक्स आहे. प्रायमरीली जर आपण बघायला गेलं तर मेन इंडेक्स ही आपण म्हणू शकतो डॉ जोन्स, आणि हे आपण या ठिकाणी बघतो आहोत की ही जी लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे ती आहे मार्च 2022चा डॉ जोन्सचा हायेस्ट पॉईंट, जो इथे आपल्याला दिसतो आहे हा होता 36,952 आणि ज्याच्यावरती खूप चांगल्या मार्जिनने ही वीकली क्लोजिंग आपल्याला मिळालेली आहे. आणि एक शक्यता ही पण आहे की ह्या लेवलच्या वरती जर पुढचे अजून एक 10-12 दिवस तर ही मंथली क्लोजिंग, क्वार्टरली क्लोजिंग सगळ्या आपल्याला ह्या वरती मिळतील. सो ही एक खूप, आणि जेव्हा म्हणतो ना एक लार्जर टाइम फ्रेमवाला चार्ट अशा प्रकारे ब्रेकआउट देतो, म्हणजेच काय वीकली एखाद्या केसमध्ये आपण म्हणूया की नाही वर्कआउट झालं, पण मंथली किंवा क्वार्टरली चार्ट, आणि जर ती डिसेंबरमध्ये आपण म्हणतो तर ही एक इयरली क्लोजिंग पण होऊ शकते. पण इयरली क्लोजिंग मॅटर नाही करत आता एवढ्या छोट्या टाईम फ्रेममध्ये. जर ते हा जो खूप वर्षांचं कन्सॉलिडेशन असतं तर ही इयरली क्लोजिंग पण मॅटर केली ती, पण मंथली, वीकली, मंथली, क्वार्टरली तिन्ही बेसिसवर आपल्याला डॉ जोन्सचा ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिसतो आहे. आणि हा एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे या ठिकाणी जो आपण पाहू शकतो, आणि हा चांगल्या वेळेला आला आहे. आणि हा साहजिक आहे की जेव्हा बॉन्ड यील्ड कमी झालेली आहे, बिलो 4 आलेली आहे, डॉलर इंडेक्स 102च्या जवळ आलेली आहे, क्रूड ऑइलचा फॉल आलेला आहे, व्याजदर कमी करण्याचे संकेत दिलेले आहेत, 3 वेळा 2024मध्ये कमी करणार एवढी स्पष्टता आलेली आहे, तर ही ब्रेकआउट येणं स्वाभाविक होतं. म्हणजेच काय की एक टेक्निकल ॲनालिसिसमध्ये एक गोष्ट म्हटली जाते ती म्हणजे मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग, किंवा प्राईस ह्या गोष्टी फॅक्टर्ड इन करत असतं. म्हणजेच बाजार पुढच्या अनेक चांगल्या गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे हा आतापासून ह्या आताच्या तेजीनुसार दाखवत आहे. आणि हा जेव्हा म्हणतो ना असं एक 2-1 वर्षाचा ब्रेकआउट मिळतो, तेव्हा एक आपण म्हणू शकतो की ही एक हे मोमेंटम कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. नवीन हाय काढल्यानंतर जर आपल्याला पुढे टार्गेट्स किती असं जर आपल्याला काढायचं झालं तर त्यासाठी आपल्याला एक पॅरामीटर असतो ज्याला आपण म्हणतो फिबोनाची रिट्रेसमेंट्स नावाचा.
सो तो पॅरामीटर इथे आपल्याला अप्लाय करावा लागेल आणि त्याच्यानुसार मी जो मार्चचा हाय आणि 2022च्या सप्टेंबरमधला लो हे जर जॉईन केले तर आपल्याला दिसत आहे की अराउंड 42,000पर्यंत हे टार्गेट येतं आहे डॉ जोन्सचं. सो आपण आता 37,300ला आहोत आणि इथून जर 42,000 म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणूया 13-14% अपसाईड अजूनही डॉ जोन्समध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. सो ही एक खूप महत्त्वाचा ब्रेकआउट आहे US आणि खूप पिरियड नंतर आलेला हा ब्रेकआउट आहे. हे त्यासाठी महत्त्वाचं आहे. ऑल टाईम हाय एखादी मोठी इंडेक्स काढते ही साधी गोष्ट नाही आहे. सो अनलेस अँड अंटिल येणाऱ्या पिरियडमध्ये काही स्ट्रॉंग गोष्टी एक्सपेक्टेड आहे, चार्ट अशा रीतीने ऑल टाईम हाय ब्रेक करण्याची शक्यता नाही आहे. हा एक महत्त्वाचा ग्राफ जो आम्हाला इथे डिस्कस. अच्छा, बाय द वे डॉ जोन्सवर जर मोठं टार्गेट काढायचं झालं अजून तर जे फिबोनासीची जी सेकंड लेवल जी येते ही येते आहे 50,000च्याही पार 50,400. सो आपण एकदम राऊंड फिगरमध्ये बोलायचं झालं तर 42,000 आणि 50,000 आणि आता 37,000वरून 42,000 म्हणजेच ऑलमोस्ट ही 12-13% आणि 50,000 म्हणजे इथून 13,000 म्हणजे स्टील 35-40%ची अपसाईड इझिली आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो. कारण हा मल्टी इयर ब्रेकआउट आहे. तुम्ही जर मागे जर चार्ट स्टडी केले जेव्हा तुम्ही बघाल की 2008चा ऑल टाईम हाय ब्रेक केलेला त्याच्यानंतर पण एक मोठी तेजी आलेली किंवा कुठल्याही इंडेक्समध्ये बघा, इवन आपलं मार्केट बघा निफ्टीने पण जेव्हा आपण पाहिलं की जो ऑक्टोबर 2021चा हाय निफ्टीने बनवला तो जेव्हा डिसेंबर 2022मध्ये जेव्हा टच केलेला पण तो त्यावेळी जेव्हा फंडामेंटल सपोर्टिव्ह नव्हते पण जेव्हा आपण ऑगस्टमध्ये जेव्हा ब्रेकआउट दिला त्यानंतर डिसेंबरपर्यंत आपली तेजी सुसाट राहिली. सो हेच कुठेतरी दिसतंय. आणि जर इथे बघा डॉ जोन्समध्ये जर एक साधारण इथून जर अपसाईड बनते जरी 13-14%ची जर अपसाईड इथून बनते तर इझिली आपल्या मार्केटमध्ये 10 ते 15%ची मूव सहज येऊ शकते अजूनही ह्या लेवलपासून पण, कारण चार्ट सपोर्टिव्ह आहेत ओव्हरऑल मार्केटसाठी आणि हे फॉलो होणार. दुसरी जी महत्त्वाची इंडेक्स आपल्याला बघायची ती आहे नॅसडॅक आणि नॅसडॅक पण इंटरेस्टिंग आहे. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं सो नॅसडॅकने तर आपल्याला दिसतं अजून ऑल टाईम हाय ब्रेक केलेला नाही आहे बट तो त्याच्या जवळ तरी पोचलेला आहे. सो दिस इज नॅसडॅक. आणि कोविड नंतर जर आपण बघायला गेलो तर नॅसडॅकमध्ये जास्त मोठी तेजी झालेली कारण IT सेक्टर्सचा थोडासा आपण म्हणूया की प्रभाव म्हणतो वेटेज जास्त असल्यामुळे नॅसडॅकची तेजी जास्त स्ट्रॉंग होती. काइंड ऑफ इथे पाहू शकतो आपण की हा जो पहिला आपण लाईन ड्रॉ करूया. सो नॅसडॅकचा हाय जो आपण पाहिलेला 2021च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 16,765 16,623च्या आसपास आपण आलेलो आहोत. सो हा एकदम म्हणतो ना ऑल टाईम हाय ब्रेक करण्याच्या एकदम जवळ पोचलेला आहे. आणि एकच सेकंड सो जर हे सपोर्टिव्ह झालं म्हणजे एका बाजूला डॉ जोन्स त्याचा ऑल टाईम हाय ब्रेक करून गेलेला आहे, नॅसडॅक पण जर या ठिकाणी ब्रेक करतोय तर नॅसडॅकच्या तेजीमुळे आपल्या IT सेक्टरमध्ये एक तेजी राहण्याची शक्यता आहे. कारण अगेन परत तेच जर तिथे नॅसडॅकमध्ये तेजी होते याचा अर्थ बाईंग जी होते ही IT स्टॉक्समध्ये होते. तोच IT स्टॉक जर तिथे बाय होत आहेत या अझम्पशन्सवर की ते चांगले परफॉर्म करतील तर ऑब्व्हियसली इथे पण ती बाईंग होण्याची शक्यता आहे. आणि हे आपण गेल्या आठवड्यात पाहिलं देखील की गेल्या आठवड्यात शेवटच्या 2 दिवसांमध्ये जी बाईंग झाली आणि जी मुवमेंट आली ही IT सेक्टरमध्ये आली. इनफॅक्ट आजही आपण बघितलं मार्केटमध्ये IT सेक्टर स्ट्रॉंग होतं. आणि लास्ट इंडेक्स आपण या ठिकाणी बघूया ती आहे S&P 500. सो ऑलमोस्ट इथे पण आपण पाहतोय की एक ब्रेकआउट म्हणजे हा जो एक हाय बनवलेला ऑफकोर्स हा थोडासा जवळच आहे बघायला गेलं तर 2022 मार्च महिन्यातला 4,817चा आणि आता 4,719 म्हणजे हार्डली आपण 100 पॉईंट मागे 2% मागे आहोत. प्रोबेबली या आठवड्यामध्ये हे पण होऊ शकेल. आणि मंथली क्लोजिंग सगळ्यांच्या जर ऑल टाईम हाय ब्रेक करणारे असतील डॉ जोन्स, नॅसडॅक आणि S&P 500 तर एक मोठी अपसाईड आपल्या सगळ्यांसाठी राखून ठेवलेली आहे. त्यामुळे फोमोवाल्यांसाठी अजून थांबण्याची गरज नाही. सो ह्या सगळ्याचा एक बेनिफिट कुठेतरी घेऊ शकतात. सो S&P 500 सुद्धा जो त्याचा एक प्रिव्हियस पीक होता त्याच्यावरती क्लोजिंग आहे आणि दिस वन जो रिसेंट होता त्याच्यावरती सुद्धा. सो
हे तिन्ही इंडायसेस खूप खास आहेत सध्या आणि जे मी मगाशी बोललो की ह्याचं कंपॅरिझन आपण निफ्टीशी करूया किंवा सेन्सेक्सशी सुद्धा करू शकतो की आपल्या मार्केटने पण ज्यावेळी तो जो प्रीवियस हाय ब्रेक केलेला जो होता हा, सो इस दिस वन, त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये पण एक चांगली तेजी आलेली सिमिलर आपण ह्या ठिकाणी US मार्केटमधून पण एक्सपेक्ट करू शकतो. राईट. सो इन ऑल हेच सांगेन की ज US लेड जर ही तेजी असेल ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्समध्ये तर भारत ऑलरेडी ऑल टाईम हायवर पोचलेलं होतं. ही शक्यता आता फार कमी आहे की जे मागे होते ते वेगाने वाढतील आणि जे आधी वाढलेले लाईक भारत एकमेव देश तो आता बॅकफूटवर जाईल, ही शक्यता कमी आहे कारण आपलं डोमेस्टिक पण स्ट्रॉंग आहे. मी परत चुकून फंडामेंटल विषयांमध्ये जातोय, बट येस इट्स अ फॅक्ट की ओव्हरऑल जे चार्ट सेटअप जो आहे US मार्केटचा हा खूप फेवरेबल आहे ओव्हरऑल आपल्या मार्केटसाठी सुद्धा. ऑफकोर्स सगळे फायनान्शियल डिसिजन्स हे शॉर्ट टर्म लॉंग टर्म कुठलेही आपल्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर डिस्कस करूनच घ्यावेत. ह्या व्हिडिओच्या निमित्ताने थोडंसं एक चार्ट पॅटर्न आणि ह्या सगळ्याची पण थोडीशी गोडी तुमच्या मनात निर्माण व्हावी हा एवढाच असतो. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.